राज्यामध्ये मान्सूनचं आगमन झालंय, परंतु मान्सूननं अजूनही तळ कोकण काही सोडलेलं नाही। मान्सूनची ही जी वाटचाल आहे ती सध्या मंदावली आहे। राज्याचा अजूनही बराचसा भाग हा कोरडा आहे। आता भारतीय हवामान विभागाचा नवा हवामानाचा अंदाज समोर आला। 20 जून रोजी सकाळच्या उपग्रहाच्या निरीक्षणानुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरती मान्सूनची स्थिती सुधारत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय। त्यामुळे पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यभरात हा मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे। रायगड जिल्ह्याला यंदा पावसानं हुलकावणी दिली आहे। जिल्ह्यामध्ये अद्यापही पावसानं समाधानकारक अशी हजेरी लावली नाही। खरीपाच्या हंगामावरती यंदा मोठं संकट आहे। जून महिन्याचा हा दुसरा आठवडा उलटला तरी अपेक्षित पाऊस झाला नाही। त्यामुळे पेरणी केलेली भात शेती उगवेल की नाही असा प्रश्न आहे। दुसरीकडे कोंब आलेली पेरणीची शेती सुकून जातेय। शेतकरी वर्ग सध्या चिंतेत आहे। त्यामुळे भाताचा कोठार समजल्या जाणाऱ्या या जिल्ह्यामध्ये यंदा भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा बियाणे आणि शेतीवरती केलेला खर्च हा वाया जाण्याची शक्यता आहे। हा गेल्या 25 तारखेला झालेला, तर ह्या 25 तारखेला 1 महिना होतील आणि एवढ्या उन्हामध्ये जे काय भात पेरलेलं असतं ते खराब होतं, कारण ते उगवणार नाही आहे। म्हणून एकतर दुबार पेरा करावा लागेल किंवा म्हणजे पाखरे असतात छोटे मोठे, ते टिपून ते दाणे खातात आणि ते आपल्याला पेरा उगवू शकत नाही। अशा परिस्थितीत सरकार काय शेतकऱ्यांना मदत करणार आहे? कारण आतापर्यंत आता सध्या संकटात आहे। आतापर्यंत ज्या वेळेला संकट आले त्या वेळेला महायुतीच्या सरकारने आपल्याला मदतच केलेली आहे आणि आताही जसं संकट येईल तसं मदत करू, काय काळजी करायचं कारण नाही। आज मी एवढे वयाच्या 60 वर्ष झाली, पण मी असं कधी संकट कधी बघितलं नाही। मी आज दुबार पेरणी केली किंवा 2 पिशव्या आज 1200 रुपयाच्या 2 पिशव्या टाकल्या, त्या पण मला आज परत दुबार पेरणी करायची गरज येणार आहे। त्याच्या पुढे काय करणार, आता काय संकट हे कसं हे करायचं हे तुम्ही जर सरकारने निर्णय घ्यावा। 1800ची पिशवी 2200 पर्यंत गेली। खत आमच्यावर खताचं 1700 रुपये होते, 2250 गेली। मानगत खतं पण भेटत नाही आम्हाला आणि एवढं आमच्यावर संकट आहे एखाद्या या झाडावरती टांगून पण जीव देऊ अशी परिस्थिती आमची झालेली आहे। तर सरकारने आम्हाला खरं तात्काळ मदत करावी हीच आमची इच्छा आहे। निसर्गामुळे शेती कमी होत आली आणि सरकार काय मदत करत नाही। कोकणात वरती लोकांना मदत भेटते, कोकणातला शेतकऱ्याला मदत भेट नाही। कोकणातला शेतकरी साधा आहे, काय मोर्चा नेऊ शकत नाही, काय करू शकत नाही आणि मग तो काय त्यातनं जोर करून पुन्हा शेती करायचा प्रयत्न करतोय। पण ह्या वर्षी तर मोठा दुष्काळ आहे, त्यामुळं शेतकरी आता कंटाळून काय करेल का सांगता येत नाही।